नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून नोव्हेंबरचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटप झालेले आहेत. यामध्ये संजय गांधी असेल किंवा विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले आहेत. परंतु दिव्यांगांच्या बाबतीमध्ये काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये फक्त 1500 रुपये आलेले आहेत, काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2500 रुपये जमा झालेले आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे. एक लक्षात ठेवा, जे लाभार्थी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत, म्हणजे विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, श्रावणबाळ, तर त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये राज्य सरकारने वाटप केलेले आहेत. परंतु काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. त्याचबरोबर दिव्यांग बांधव सुद्धा आहेत, त्यांच्या खात्यामध्ये अद्याप सुद्धा पैसे जमा झालेले नाहीत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो की उद्या जे लाभार्थी पेंडिंग आहेत, ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत, त्यांच्या खात्यामध्ये उद्या हे सर्व पैसे वितरित केले जाणार आहेत. आणि ही अधिकृत माहिती आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न होते, सर अनेक लाभार्थ्यांना पैसे आले पण आम्हाला 1500 सुद्धा आलेले नाही आणि 2500 रुपये सुद्धा आलेले नाहीत, तर आमचे पैसे कधी येणार याविषयी व्हिडिओ बनवा. तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की उद्या तुमच्या खात्यामध्ये राहिलेले जे 1500 रुपये आहेत ते येतील, म्हणजे ज्या लाभार्थ्यांना येणं बाकी आहे त्या लाभार्थ्यांच्या. आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दिव्यांगांच्या बाबतीत राज्य सरकारने किंवा प्रशासनाने जे काही चुकीचं पाऊल उचललेलं आहे त्याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती. एक लक्षात ठेवा, लाभार्थ्यांनी सर्व कागदपत्र तहसील कार्यालयामध्ये जमा केले होते तरीसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत. तर यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्या KYC मंत्रालयाच्या स्तरावरती, मंत्रालयाच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की बाबा तुम्ही KYC करा, आम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे देऊ. लाभार्थ्यांनी त्या पद्धतीने केलं. अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले पण सुद्धा आहेत. परंतु खूप मोठा आकडा, मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एक सर्वे टाकला होता, एक पोल टाकला होता की कोणत्या लाभार्थ्यांना 1500 रुपये आलेले आहेत, कोणत्या लाभार्थ्यांना 2500 रुपये आलेत आणि कोणत्या लाभार्थ्यांना पैसेच आलेले नाहीत. तर पैसे आलेले नाही असे लाभार्थीसुद्धा खूप आहेत आणि 1500 रुपये आलेले लाभार्थीसुद्धा खूप आहेत. 2500 रुपये लाभार्थ्यांना, बऱ्यापैकी लाभार्थ्यांना सुद्धा आले. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय की ज्या लाभार्थ्यांना उद्या पैसे येणार नाहीत त्यांनी मात्र काय करायचे, परवा काय करायचे की तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करायची की बाबा नेमकं काय झालंय, पैसे का आलेले नाहीत. ओके, पण 100% राहिलेले पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील. पण ज्या लाभार्थ्यांना 2500 रुपये येणं बाकी होते आणि त्यांच्या खात्यामध्ये फक्त 1500 रुपये जमा झाले, त्यांनी काय करायचं, लक्ष द्या. तुम्ही काहीच करायचं नाहीये. तुम्ही तुमचे कागदपत्र तुम्ही जमा केले आहेत, तुमची KYC वगैरे सगळं काही क्लिअर आहे, काहीच करायचं नाही. तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची. मी स्क्रीनवरती एक मोबाईल नंबर दाखवतोय, या मोबाईलवरती तुम्हाला तुमची तक्रार नोंदवायची. तक्रार नोंदवण्यासाठी कशी नोंदवायची, हे स्टेप काय त्या संदर्भात आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती व्हिडिओसुद्धा देतोय, त्यावरती क्लिक करून तुम्ही ती पाहू शकता. त्याचबरोबर तुम्हाला त्या तक्रार केल्यानंतर त्याचा संदर्भ क्रमांक व्यवस्थित जपून ठेवायचा, नंतर त्याचा स्टेटस आपल्याला दुसऱ्या दिवशी चेक करायचं आहे. माझ्या चॅनलवरती समजा जर 1 लाख दिव्यांग बांधव आहेत की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी, तर 1 लाख जर समजा तक्रारी जर गेल्या तर 100% शासनाला, प्रशासनाला त्याची दखल घ्यावी लागणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे हे जरी केलं तरी सुद्धा आपल्या बाबतीत जे काही घडलं आहे हे सॉल्व्ह होऊ शकतो. आणि दुसरा मुद्दा असा की ज्या काही पक्ष आहेत, संघटना आहेत किंवा व्हॉट्सअप ग्रुप आहे, ज्यांच्याकडे ग्रुप आहेत, असा समूह आहे, एक 15-20 लोकांचा गट आहे, तर अशा सर्व लाभार्थ्यांनी काय करायचं की कॉमन एक पत्र लिहायचं, निवेदन, एक कॉमन पत्र लिहायचं आहे आणि तो पत्र तहसील कार्यालयामध्ये सुद्धा द्यायचं आहे. आणि तोच पत्र सामाजिक न्याय विशेष विभाग आणि दिव्यांग मंत्रालय 2 ठिकाणी, आणि विशेष करून दिव्यांग मंत्रालयामध्ये टाकत असताना विशेष करून हायलाईट करा तुकाराम मुंडे साहेब यांच्या बाबतीत. हे तुकाराम मुंडे साहेब यांना उद्देशून तो पत्र लिहिलं गेलं पाहिजे. सामाजिक न्याय विशेष विभागाच्या बाबतीत तुम्ही पत्र लिहाच, पण तिथे जास्त लवकर दखल घेतली जाणार नाही. परंतु आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्यक्ती म्हणजे तुकाराम मुंडे साहेब यांच्यापर्यंत हा जेव्हा विषय जाईल त्यावेळेस सखोल चौकशी करून त्यावरती लवकर मार्ग निघेल, बरोबर आहे. त्यामुळे पत्र लिहिताना आता सामाजिक न्याय विशेष विभागाच्या बाबतीत जास्त लक्ष नाही द्यायचं, तर डायरेक्ट मंत्रालयाला द्यायचं, दिव्यांग मंत्रालयाला द्यायचं. विशेष करून तुकाराम मुंडे साहेब यांच्या बाबतीत पत्र लिहा आणि ग्रुपनुसार पत्र लिहा, निवेदनं द्या, तर हा विषय त्या ठिकाणी मार्गी लागणार आहे. आणि जसे जसे ही लोक पत्र पाठवतील तसं त्या लोकांनी ग्रुपवरती सुद्धा शेअर करा
आणि माझ्या दिव्यांग बांधवांनी तो स्टेटसला लावला पाहिजे. व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम असेल किंवा फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, सगळ्या ठिकाणी तुम्ही तो शेअर केला पाहिजे. एक महाराष्ट्रामध्ये वेगळं वातावरण निर्माण झालं पाहिजे. सोशल मीडियाची ताकद खूप मोठी आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना त्याची दखल घ्यावी लागली पाहिजे. असं काम आपल्याला करायचं आहे. लक्षात ठेवा, नुसतं निवेदन देऊन सुद्धा होत नाही, तक्रार देऊन सुद्धा काही होत नाही. ते तक्रार दिल्यानंतर ठीक आहे आम्ही कारवाई करणार बस, पण ज्यावेळेस सरकार किंवा प्रशासन हे चुकीचं वागतंय हे ज्यावेळेस आपण जनतेला सांगणार, त्या प्रशासनाला सांगणार किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजाला सांगणार, त्यावेळेस मात्र त्याची दखल हा पक्ष म्हणून का होईना सरकारला घ्यावी लागणार आहे. कारण पक्षाची बदनामी जेव्हा होते त्यावेळेस सरकार जागं होतं. शेवटी आपल्याला तेच करायचं. लक्षात ठेवा, कारण हे पैसे खूप महत्त्वाचे. आपण मागचा महिना ॲडजस्ट केलं, ठीक आहे, चला मागच्या महिन्यामध्ये नाही आलं, ठीक आहे, पण या महिन्यामध्ये सुद्धा अनेक लाभार्थ्यांना पैसे आलेले नाहीत. म्हणजे हे साफ चुकीचं आहे. जर तुम्ही शासन निर्णयामध्ये निधी जर मंजूर करून घेताय मग तुम्हाला पैसे द्यायला काहीच हरकत नाही आहे. तर ह्या साफ चुकीच्या आहेत. आधार बेस, दिव्यांगाच्या प्रमाणपत्राच्या बेसवर तुम्हाला पैसे देणं काहीच हरकत नाही आहे. हे कुठेतरी हलगर्जीपणा आणि टाळाटाळ आहे आणि दिव्यांग बांधवांना या ठिकाणी त्रास देण्याचा उद्देश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे. आम्ही तुमच्याकडे कागदपत्र दिले तर तुम्ही कागदपत्र लगेचच पुढे पाठवलं पाहिजे. असं काही नाही आहे दिव्यांगांचे कागदपत्र घेऊन मग त्याची प्रोसेस चालू, असं नाही. अरे पंचनामा एक दिवसामध्ये होतात. आता बाकीच्या ठिकाणी आम्ही बघतोय एखादी कृती जर सरकारला करून आणायचं तर 5 मिनिटामध्ये त्याची ॲक्शन घेते आणि लगेच त्याची कारवाई सुरू होऊन लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येतात. पण हे जाणून बुजून कुठेतरी होतं असं मला वाटतं. यासाठी त्याला जागा करणं खूप गरजेचं आहे. यासाठी ग्रुपनुसार दिव्यांग मंत्रालयाला पत्र लिहिणं खूप गरजेचं आहे आणि लाखो स्वरूपामध्ये तक्रारी जातील. त्यावेळेस शासनाला, प्रशासनाला जागेल आणि आपला हा जो प्रश्न आहे हा मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न होता. आमचे पैसे आलेले नाही तर त्यांचे पैसे उद्या येतील. 2,500 रुपये यांना अपेक्षित होतं, फक्त 1,500 रुपये आलेले आहेत. याविषयी सुद्धा माहिती सांगितलेली आहे. सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग आणि संजय गांधी यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.